किंवा टंबल स्टोनचा वापर करू शकतो। हे टंबल स्टोन आहेत, आपण बघू शकता साधे टंबल स्टोन आहेत। ह्याच्यामध्ये पण तुम्हाला छोटे छोटे छटा तयार झालेल्या आढळून येतील। छोटे छोटे बारीक बारीक छटा आहेत, एकदम बारीक बारीक। ह्याला तरसतात किंवा ह्याला पॉलिश केलं जातं। पॉलिश केल्यानंतर त्यापासून हे बघा छटा पाहू शकतो आपण। ह्याला पॉलिश करून ह्याचं असं कॅबोशन तयार होतं। हे नॅचरल टंबल स्टोन आहेत, त्यामुळे ते असे खडबडीत दिसत आहेत। हे कॅबोशन आहे, ब्रेसलेट आहे, आपण बघू शकतो कॅबोशन, ब्रेसलेट आणि हे टंबल स्टोन। याचे छटा आपण बघू शकता किती छान दिसतात। अत्यंत सुंदर असे छटा दिसतात त्याच्या। मोरपंखी म्हटलं जातं कारण मोराच्या पंखासारख्या याच्या छटा आपल्याला आढळून येतात। आध्यात्मिक शांती, मानसिक प्रगतीसाठी तसेच मन एकाग्र राहण्यासाठी, आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी, रात्रीची झोप येत नसेल, ताणतणाव वाढत असेल तर तुम्ही हे क्रिस्टल वापरू शकता। तसेच आपल्याला लॅब्राडोराइट ह्या क्रिस्टलचे स्टोन, कॅबोशन आणि ब्रेसलेट उपलब्ध आहेत। याच्यावरती तुम्ही म्हणू शकता पिवळ्या छटा आहेत, ह्याच्यावरती मोरपंखी छटा आहेत, आणि ह्याच्यावरती निळ्या छटा आहेत। अशा प्रकारे हा क्रिस्टल आपल्याला मदत करतो। तुम्ही अंगठी करू शकता, ब्रेसलेट वापरू शकता, टंबल स्टोन हातात घेऊन आपण ध्यान करू शकता। झोपताना उशाखाली ठेवल्यास याचा चांगला परिणाम आढळतो, झोप देखील चांगली येते। ह्या क्रिस्टलवरती आपण निद्रा देवीचा मंत्र म्हणू शकता। ह्याला चार्जिंग, क्लिन्झिंग करण्यासाठी पाण्याचा वापर, तसेच चार्ज करण्यासाठी चंद्रप्रकाशाचा वापर पुरेसा आहे। नसेल तर आपण सेलेनाइट प्लेट देखील वापरू शकता। हा क्रिस्टल मिळवण्यासाठी अंतरंग ऋतू पेजतर्फे दिलेल्या क्रमांकावर मला संपर्क साधावा। धन्यवाद।